श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी नवीनच व्लॉग बनवत आहे. मी नवीन यूट्यूबवर आहे. मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला ही पुढे जाण्याची एक संधी द्या. तर आज सकाळी मी वांग्याची भाजी बनवायला घेतली होती, मसाला वांगं. त्यासाठी मी एक खोबरं चिरून घेतलं आणि तव्यावरती शेंगदाणे, खोबरं, धने भाजून घेतले. त्यानंतर ते मिक्सरमध्ये छान असं ग्राइंड करून घेतलं. त्यामध्ये थोडासा मसाला, मिरची पावडर, हळद आणि धना पावडर वगैरे असं टाकून, मीठ टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून वांग्यांमध्ये भरून घेतली. भरलेली वांगी करत होते आज, त्यामुळे ते वांग्यांमध्ये भरलं मी सर्व काही. त्यानंतर एक कढई ठेवली. कढईमध्ये तेल तापवलं. तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली, तडकून दिलं, व्यवस्थित तडका लागून दिला. त्यानंतर ती भरलेली मसाला वांगी त्या तेलामध्ये टाकली, व्यवस्थित परतून घेतली. त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून दिले आणि अलटी करून व्यवस्थित एकदा परतून घेतली पुन्हा एकदा. त्यानंतर झाकण ठेवले आणि त्यावरती ते शेंगदाण्याचं कूट वगैरे सर्व काही टाकलं आणि थोडंसं पाणी पण टाकलं शिजवण्यासाठी. अगोदर शिजवून घेतलेली नव्हती वांगी, त्यामुळे शिजवण्यासाठी पाणी टाकले आणि तुम्ही बघू शकता. पाणी टाकल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवलं आणि भाजी थोडी शिजवून दिली. त्यानंतर भाजी आपली शिजून झालेली होती, त्यातमध्ये कोथिंबीर टाकली, थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकली आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला केवढा छान कलर आलेला होता आणि तेल पण सुटलेलं होतं मसाल्यांना. तर व्हॉईसओव्हर थोडासा मागे पुढे होतं आहे, तरी पण देखील मी नवीन यूट्यूबर आहे, तर मला सर्वांनी सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मलाही पुढे जाण्याची एक संधी द्या. मी नवीन व्हिडिओ चांगल्या प्रकारे तुमच्यासाठी घेऊन येईल दररोज. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.